हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज मी डोसा बनवणार आहे. त्याची सगळी तयारी झालेली आहे आणि सर्वात आधी मी एक कढाई घेतली, त्याच्यात थोडंसं ऑइल ओतलं आणि थोडंसं जिरं, कढीलिंब, लाल सुकी मिरची, कांदा सगळं परतून घेतलं आणि मीठ टाकल्यामुळे ते परतायला कमी वेळ लागतो. थोड्याशा हिरव्या मिरच्या, आलं लसणाची पेस्ट, परत एकदा सगळं परतून थोडंसं मीठ टाकलं. हा आहे ओला लसूण. आत्ता सीझन आहे म्हणून मी ओला लसूण घेतेय. आणि थोडेसे बारीक चिरलेले टमाटर. मी इथे 2 टमाटर घेतलेले आहेत. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात. एकजीव होईपर्यंत आपण याला हलवायचंय. हळद, लाल तिखट, गरम मसाला, धण्या जिऱ्याची पूड, सांबार मसाला सगळं व्यवस्थित हलवून घेऊया. आणि आता टाकूया डाळ शिजवलेली. ही डाळ शिजवून त्यात मी हँडी मिक्सर फिरवलेलं आहे म्हणून त्याची कन्सिस्टन्सी इतकी स्मूथ आलेली आहे. व्यवस्थित सगळं एकजीव करून घेऊयात. थोडंसं पाणी ऍड करूयात आणि कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी करूयात. हे आहे चिंचेचं पाणी, त्यामुळे एकदम मस्त असा आंबट टेस्ट येतो थोडासा सांबारमध्ये. आणि वरनं थोडीशी कोथिंबीर. ही आहे कस्तुरी मेथी. काय खमंग वास सुटला याला. आणि आता एक पॅन घेऊया छोटासा, त्याला ऑइल लावून घेऊया आणि डोसा बॅटर. हे रेडीमेड डोसा बॅटर आहे. डोसा बद्दल मला एक छोटीशी इन्फॉर्मेशन द्यायची आहे. खूप लोक त्याला डोसा म्हणतात, खूप लोक त्याला ढोसा म्हणतात. ढोसा खास हे गुजरातमध्ये म्हटलं जातं ह्याला. बाकी 90% 80% लोक याला डोसा म्हणतात. बट त्याचं खरं नाव आहे डोसा. त्याला द द असं आहे, दर्शनाचा द, हे लक्षात ठेवा. त्याचं खरं नाव डोसा आहे, डोसा किंवा ढोसा नाही. आणि आई बाबांना डोसा आवडला म्हणजे मी जग जिंकले. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.